मळी मिश्रित पाण्यामुळे झालेल्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याची आत्महत्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याच्या मळी मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनीला कंटाळून एका शेतकऱ्याने रविवार दिनांक 19 मे रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. बसवराज हिरोळे, वय वर्ष 45, राहणार कल्पनानगर, MIDC सोलापूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धोत्री येथील गोकुळ शुगरच्या मळी मिश्रित पाण्यामुळे त्यांची शेतजमीन नापीक झाली होती. या संदर्भात वारंवार गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांना भेटून विनंती केली, तरी सुद्धा त्यांनी त्याची दखल घेतली नाही. या संदर्भात मैत्याच्या घरातील सदस्यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना देखील ही बाब सांगितली असता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांना या संदर्भात कल्पना दिली, तरी सुद्धा संबंधित मयत शेतकऱ्याचे गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे आणि कारखान्याच्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देखील देण्यात आली नाही. या सर्व बाबींना वैतागून बसवराज हिरोळे यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. आमचे फार मोठे नुकसान झाले असून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी मैताची पत्नी सविता हिरोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. याबाबत मैताचा मुलगा रविकांत बसवराज हिरोळे, आकाश बसवराज हिरोळे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली आहेत. बसवराज हिरोळेचा मी मुलगा आहे, लहान मुलगा आहे मी. आज वडील आले घरी, जेवण वगैरे केले. मी दादा फोन लावला होता, दादाला आणायला गेलतो मी. यायच्या अगोदर पप्पा असं आत्महत्या करून घेतले होते. ह्याच्या मागं मी ते साखर कारखान्यावाल्यांकडे अर्ज वगैरे दिलो 2-3 वेळा. मम्मीला पण घेऊन गेलो मी. मग दादांकडे गेलो, सचिनदादा कल्याण शेट्टी. त्यांना फोन लावून बोलले. त्यांनी म्हणले आम्ही करतो, पाठवून द्या त्यांना, आम्ही करतो, तुम्ही काय करू नका म्हणले. त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला जोराने विनाकारण काय पण आडेतेडे बोलले. कोण? दत्ता शिंदे. कोण आहे तुमची ते? कोण आहे तुमची ते? आमचं शेत आहे तिथं, आमच्या शेतात त्यांचं केमिकल पाणी आलं. दत्ता शिंदे साखर कारखान्याचे संचालक आहे. हां, संचालक आहेत. त्याच्यासोबत काय याच्या पुढे काय भांडण झालं होतं का? याच्या अगोदर आम्ही फक्त नुकसान भरपाईसाठी आम्ही मागणी करायला गेलतो. त्यांनी आम्हाला हा म्हणून ढकलले. लास्टला दादांकडे गेला होता, सचिनदादा कल्याण शेट्टी. तिथून त्यांनी बोलले त्यांना बोला म्हणून. मग त्यांनी आम्हाला बोलवले फोन करून. कोण? दत्ता शिंदे. तिथनं गेल्यावर मग त्यांनी म्हणाले एवढं वर्ष तुम्ही झोपलाव का, एवढं वर्ष कशाला नाही गेलाव. ते देवासाहेब, देवा त्यांचं आडनाव माहीत नाही, देवा म्हणून आहे माणूस त्यांच्या हाताखालचं, त्यांना बोला म्हणले. त्यांना पण आम्ही त्यांच्या अगोदर बोलला होतो. त्यांनी म्हणले तुमच्या शेतात पीक नाही, काय नाही, ते पूर्ण केमिकलचं पाणी सुटलं, पीकच येणार नाही, पीक कुठलं उगव आम्ही. आणि आमचं खायची पण परिस्थिती पूर्ण बेकार करून ठेवली ते. पण आज कसं कळलं तुम्हाला की हे तिने आत्महत्या केलं म्हणून? तुमचे वडील आत्महत्या केली म्हणून तुम्हाला कसं कळलं? घरी आल्यावर कळलं. मी भाऊला आणलो पुण्या नाक्यावरून जाऊन, आणि कामाला जाता MIDC चिंचोळीला. तिथनं याला आणताना कळलं, घरी आल्यावर कळलं मला. नेमकं कारण कशासाठी त्यांनी घेतलं तुम्हाला, का संशय आहे का कुणावर? संशय तर आता ते साखर कारखान्यात आहे. अजून आता 2-3 आहेत, त्यांचे नाव वगैरे माहीत नाही मला. कारखान्याचा काय प्रॉब्लेम होता तुमच्या शेतात? आमच्या शेतात पाणी सोडत होते त्यांनी केमिकलचं, आणि ज्यांच्या शेतात पाणी सोडलं ना सगळ्यांना नुकसान भरपाई दिलेत, आम्हालाच फक्त दिले नाही. आणि आम्ही पण त्यांना देतो तर द्या, नाही तर सोडा म्हणलो होतो. त्यांनीच आम्हाला वाकडं बोलले. काय नाव आपला ताई? सविता बसवराज हिरोळे. काय झालं आज? माझं आत्महत्या करून घेतली माझी. कशासाठी? साखर कारखान्यासाठी, ते गल्लीतले बाईसाठी. गल्लीतले बाई परवा मारली पहाटे 4 वाजता. कुणी मारलं होतं? गल्लीतले बाई हे कशासाठी मारले? काय की त्यांचं दोघांचे काय होतं की कशासाठी मारले ते. तिने मारल्यावर काय पोलीस कंप्लेंट वगैरे काय केली? घाबरते, पोरं भांडण करतात म्हणून आमचे नवरा मी घाबरला, ग बसला. आमच्या नवरा कसं आहे तर मालकाला माहीतच आहेत की बोरचे. मग आज काय झालं? आज काहीच नाही. मला सकाळी सांगून गेले तर मी आज बिर्याणी खाणार आहेत म्हणून. मग खाईल आम्ही लिंगायत आहेत म्हणून मी समोर बसत नाही म्हणून मी ते कोळी मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे जाऊन बसले मी 3 तास. आज मी येस तर हेच घडणं घडलं. तर तुम्हाला कसं कळलं तुम्हाला ही मी आत्महत्या? आत आले बिंदास. दररोज आमचे घर आहे स्वतः, कसं येते तसंच मी घरातले घुसले. मग जा समोरच ते माझ्या भावाला फोन केले लगेच. काय चिठ्ठी वगैरे काय लिहिली? नाही, मी काही नाही बघितले. मी नुसतं माझ्या नवऱ्याला बघितले. कुणावर संशय आहे तुम्हाला? माझे दिरावर शक्क आहे. तर शेत हडपलंय सगळं. ते मी पण विष केले होते, माझ्याकडे ते प्रूफ आहेत. मग साखर कारखान्याकडे लई आता 5-6 वर्ष झाले मी फिरायला लागले. मग काय याचं असं मनावरच घेईन साखर कारखान्याला.
कुठला साखर कारखाना? जे गोकुळ शुगर फॅक्टरी अर्ज दिला होता का तुम्ही देखील? आम्ही स्वतः जाऊन भेटला, आमदारकडे गेला. कोण आमदार? सचिन कल्याण शेट्टी. काय म्हटले ते? मी सांगून सॉल्व करतो म्हणले तर काय केलेच नाही? हां, काय केलेच नाही तर. दादा सांगितले तर साखर कारखानावाला सॉल्व केले नाही तर. दादा सांगितले पण साखर कारखाना नाही. पोलिसाची काय मांग आहे तुमची? असं आम्हाला न्याय पाहिजे दुसरं.